श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओतून आपण धनु राशीचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. धनु राशीला हा महिना कसा जाणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया. धनु राशीचे स्वामी गुरु आहेत. गुरु 6व्या घरात आहेत आणि त्यांच्यासोबत बुध, शुक्र व सूर्य विराजमान आहेत. तुमच्या 5व्या घरात मंगळ, 4थ्या घरात राहू, 3ऱ्या घरात शनी तर 10व्या घरात केतू विराजमान आहेत. धनु राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात ठीक नसेल. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच तुमचे शत्रू सक्रिय होतील याकडे लक्ष ठेवावे लागेल. तुमच्या कर्जात वाढ होऊ शकते किंवा कर्ज घ्यावे लागू शकते. धनु राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. तुमचा अभ्यास चांगला होईल. जर तुमची एखादी परीक्षा असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अभ्यासाविषयी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता. धनु राशींच्या प्रेम जीवनात आनंद असेल. तुमचा जोडीदार व तुमच्या विचारात वेगळेपण दिसून येईल, पण तुमच्या भावना व तुमच्यातील ताळमेळ चांगला असेल. तुमचे प्रेम जीवन उत्तम असेल. धनु राशीच्या वैवाहिक जोड्यांनी 14 जून अगोदर थोडी काळजी घ्यावी. तुमच्यात काही किरकोळ मतभेद होतील. तुमच्यातील गैरसमज वाढू देऊ नका. पण 14 जून नंतर तुमचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. तुमच्यातील मतभेद संपून प्रेम वाढेल. तुम्ही एकमेकांना समजून घेऊन वेळ द्याल. वैवाहिक जीवनात सुख येईल. धनु राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्य 15 जून नंतर चांगले साथ देईल. त्यामुळे तुम्ही शुभ कार्य, मांगलिक कार्य, गुंतवणूक, मीटिंग तसेच प्रवास, नवीन कामाची सुरुवात अशा शुभ गोष्टी 15 जून नंतर कराव्यात. धनु राशीच्या व्यक्तींचे करिअर या महिन्यात 14 जून नंतर चांगले राहील. 14 जून अगोदर तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. याची काळजी घ्यावी. पण 14 जून नंतर ही स्थिती सुधारेल. तुमच्या कामात दबदबा राहील. तुम्ही टार्गेट पूर्ण कराल. तुमची सर्व कामे चांगल्या पद्धतीने पार पडतील. कामातील सर्व अडथळे दूर होतील. धनु राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना चांगला नफा मिळवून देणारा ठरेल. तुम्ही चलाकी आणि चातुर्याने व्यवसाय कराल. नवीन योजना सुचतील. डेली इन्कममध्ये चांगली वाढ संभवते. एकूणच हा महिना धनु राशीला उत्तम फलदायी ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.